प्रतिवर्षी शिवपर्वासह भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्याच्या हेतूने त्र्यंबकेश्वर सुखसागर हॉटेल येथे 15 फेब्रुवारी रोजी 11 वाजता बैठक पार पडली। छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती 2025 आयोजित केलेल्या शिवजयंती नियोजन पूर्व भारतीय बैठकीमध्ये विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रमाविषयी चर्चा झाली। शिवजयंती दरम्यान शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी शोभायात्रेदरम्यान ध्वज पथक, युवा जल्लोष, ढोल पथक, भजनी मंडळाचा सहभाग, विविध प्रात्यक्षिक पथके, शिवकालीन देखावे तथा सजावटी इत्यादी या सहभाग नियोजन असल्याचे सांगितले। यामध्ये उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली। तालुकाध्यक्ष मनोहर महाले, कार्याध्यक्ष विजय वायकंडे, उपाध्यक्ष राजभाऊ चव्हाण, खजिनदार रवी अण्णा वारुंसे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, कार्याध्यक्ष परशुराम पवार, उपाध्यक्ष प्रशांत तुंगार, खजिनदार भूषण भोई, सरचिटणीस ग्रामीण गणेश चव्हाण, सरचिटणीस शहर राजू श्रीमाळी, नवनाथ कोठुळे, पुरुषोत्तम लोहगावकर, सुनील आडसरे, किरण आडसरे, पिंटू तुंगार, दीपक लोखंडे, भूषण आडसरे, कैलास मोरे, अजय निकम, निवृत्ती लांबे, युवराज कोठुळे, शिवाजी कसबे, रावसाहेब कोठुळे, दिलीप काळे, संजय हार्ले, बबन मोरे यांसह मोठ्या संख्येने राजकीय, सामाजिक व गावातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते। शहरामध्ये सकाळी प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये शिवछत्रपतींचं पूजन करून आणि संध्याकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपस्थित राहायचंय। तिथून जी मिरवणूक चालू आहे, मिरवणूक संपेपर्यंत ही जी मीटिंग झाली, ही जी कार्यकारिणी झाली, अधिकृत कार्यकारिणी, याच्यामध्ये सुनील काका आडसरे आहेत, फोनवर बऱ्याच लोकांची बोलणं झालं, भूषण आडसरे इथं आहेत, त्याच्यानंतर किरण काका आहे, प्रशांत शेटे, आम्ही एक कडलक मंडळी, लोखंडे आहेत, सगळ्या समाजाचे प्रतिनिधी आहेत, ग्रामीणचे सुद्धा सगळे, प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आहे, प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आहे। त्याप्रमाणे शिवजन्मोत्सव होईल। ज्याला स्वतःहून या उत्सवात सहभागी व्हायचा असेल तो याच उत्सवात सहभागी होईल। पोलीस स्टेशनला सुद्धा याच कमिटीच्या मार्फत अर्ज जाईल। याच्या व्यतिरिक्त जर कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आपण पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करू। महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत, त्र्यंबकेश्वर।